अध्यक्ष महाराज, जो विषय मगाशी विरोधी पक्ष नेते आणि अशोक चव्हाण साहेबांनी मांडलाय की राज्यातले 20 लाख कर्मचारी संपावर गेलेत अध्यक्ष महाराज, आणि खालचं सगळं प्रशासकीय व्यवस्था स्तब्ध झाली. जनतेला मोठ्या झालं ना, सकाळी झालं ना. ते. माझं ऐका ना अध्यक्ष महाराज, खाली लोकांमध्ये सगळी व्यवस्था विस्कळली अध्यक्ष महाराज. आणि साहेब अशा सकाळी वेळेस झालं ते, परत तेच आपण घेतो. शासनाने अजूनही प्रतिक्रिया दिली नाही अध्यक्ष महाराज. त्याच्यावरच्या उपाययोजना काय? खाली सगळी व्यवस्था चिरमळीत झाली अध्यक्ष महाराज. जनतेसाठी व्यवस्था कोलमडली अध्यक्ष महाराज. जनतेसाठी सरकार काय तातडीने उपाययोजना करणार त्याचं निवेदन केलं पाहिजे. ठीक आहे, सरकार. चला सन्मान्य जयंत पाटील साहेब 293. भास्कर जाधव साहेब आहेत का? नाहीये. जयंत पाटील साहेब बोला. नाही अध्यक्ष महोदय, सन्माननीय मला जलसंपदा विभागावर एवढं बोलायचं झालं. होतं. जलसंपदा मंत्री देतो. नाही आहेत, त्यामुळे मग मी डिमांडच्या वेळी बोलेन. जलसंपदा विभागाशी बद्दल बोलायचं होतं. विषय 293 मध्ये तोही आहे. तर जलसंपदा विभागाचे मंत्री महोदय नाही आहेत, मग मला असं वाटतं मी डिमांडवर बोलेन. ठीक आहे, चला उत्तर घेऊया. सत्तार साहेब. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी 293च्या माध्यमातून अजितदादा पवार साहेब, नानाजी पटोळे साहेब, संजयजी कुठे साहेब, सुनीलजी प्रभूजी, आशिषजी शेलारजी, रामजी सातपुते, लवजी कानाळे, समीरजी कुनावर, भास्कर जाधव साहेब, संजयजी गायकवाड या सर्व सन्माननीय सदस्यांनी 293च्या माध्यमातून जे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. महाराष्ट्र राज्य हा छत्रपती शिवरायांच्या नावाने ओळखला जाणारा एक समर्थ राज्य आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेला प्रोग्रामी राज्य आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आमचे सरकार शेतकऱ्यांच्या विकासाकरिता वचनबद्ध आहे. अवेळी पाऊस, अतिवृष्टी, खंडित पाऊस, कीड आणि रोगाच्या समस्या असे अनेक संकट येत असताना कुठल्याही संकटात शेतकऱ्याच्या सोबत ठामपणे उभा राहण्याचा जो काही राज्याची परंपरा आहे, या कुठल्याही प्रादेशिक भेदभाव, राजकीय अविवेश न बागडता खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये रोडसपणाने सभागृहासमोर बाजू ऐकून ज्या ज्या वेळी राज्यातील बळीराजा अडचणीमध्ये सापडला असेल त्या त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या सरकार हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. राज्य स्थापन झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यातील वाढवलेल्या आहेत. राज्याचे कृषी क्षेत्रामध्ये मोठमोठे कृषी तज्ञ, खरं म्हणजे अनेक लोकांनी, नानाजी देशमुख साहेब असतील, पंजाबराव देशमुख असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, वसंतरावजी नाईक यांच्या सारख्या लोकांनी. सत्तार साहेब एक मिनिट, त्यांची तुमच्या उत्तरावरती हरकत आहे, ऐकून घ्या. माझं उत्तर अजून सुरूच झालं नाही. अध्यक्ष महोदय, विधानसभेच्या नियमाप्रमाणे सभागृहामध्ये भाषण वाचता येत नाही. काही आकडेवारीचा दाखला वाचता येतो. भाषण करत नाही, प्रस्ताव वाचतायत पहिली, त्यानंतर उत्तर चालू करतायत. नाही नाही नाही, प्रस्ताव वाचतायत साहेब. प्रस्ताव वाचताय? हो साहेब. प्रस्ताव एवढा कोळून कोळून सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली आहे की उत्तरच नाही घ्यायलाच पाहिजेत, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव वाचायची पाळी येऊ नये. ठीक आहे, चला पुढे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ज्या सूचना मांडल्या त्याला अधीन राहूनच मी काही पहिल्यांदा वाचू लागलो नाही. राज्यामध्ये 21व्या शतकात वाटचाल सुरू असताना कृषी क्षेत्रामध्ये नाविन्य विकसित होणारे तंत्रज्ञान, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये 2022-23 मध्ये त्याचा 293च्या विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी काही सूचना निश्चित मौल्यवान आम्हाला राज्य सरकारला केलेल्या आहेत. त्या माध्यमातून त्यांच्या मुद्द्यासहित जी काही त्यांनी याच्यामध्ये पहिला प्रश्न त्यांचा होता का प्रधानमंत्री कृषी सिंचन टप्पा 2 मध्ये 1% ही खर्च केले नसल्यामुळं हे पैसे केंद्र सरकारला परत जाण्याची नामुष्की येत आहे. असं कोणताही नाही. प्रधानमंत्री कृषी योजनामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये
जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहे, केंद्र राज्याचा हिस्सा 60-40 असा आहे. या योजनेच्या अंतर्गत 144 प्रकल्प असून मंजूर असून त्याचा एकूण क्षेत्र 5,65,186 हेक्टर इतका आहे. या प्रकल्पाचा कालावधी 21-22 ते 26-27 असा 5 वर्षाचा आपण हे आहे. यामध्ये 22-23 मध्ये जो निधी प्राप्त झाला, केंद्र सरकारने 50 कोटी 8 लक्ष रुपये हिस्सा हा राज्याकडे दिला. राज्याचे 30 कोटी 39 लक्ष रुपये, एकूण 83 कोटी 47 लक्ष रुपये निधी प्राप्त झाला. त्यामध्ये जे खर्च न होता परत जाणारे अशा ज्या भावना सन्माननीय सदस्यांनी विरोधी पक्ष नेत्यासहित मांडल्या, त्यामध्ये आज अखेरपर्यंत जे झालेला खर्च आहे 65 कोटी 88 लक्ष रुपये, म्हणजे 79% पैसा हा जो केंद्र सरकारने आणि राज्याचा हिस्सा होता तो सरकारने खर्च केलेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडे 3 फेब्रुवारी 2023 रोजी पुढील हप्ता 108 कोटी रुपयाचा वितरित करण्यात आला आहे. त्याचाही खर्च मार्च एंड पर्यंत होणार. कोणताही पैसा सरकारचा केंद्र सरकारकडे परत जाणार नाही, याचा खुलासा मी माझ्या सर्व ज्या काही सन्माननीय सदस्यांनी केला त्यांचा करत आहे. विशेषतः या योजनेअंतर्गत 58 कोटी 48 लक्ष रुपये 2412 कामांना तांत्रिक मंजुरी देण्यात आलेली होती. 52 कोटी 5 लक्ष रकमेचा व 2029 कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उर्वरित खर्च 31 मार्च पर्यंत 100% खर्च होईल. या योजनेच्या बद्दल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सविस्तर अहवाल DPR तयार करण्यासाठी साहेब संस्था यांना अर्ज मागविण्यात आलेले होते. सदर संस्थेची जी काही स्थगिती देण्यात आलेली नाही, कोणत्याही कामाला त्याच्यामध्ये स्थगिती नाही. ज्यांनी जे प्रश्न सन्माननीय सदस्यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्यात आलेल्या स्थायी संस्थेची निवड जिल्हा पाणलोट कक्ष तथा माहिती केंद्र WCDC यांच्याकडे स्वयं संस्थेचा अर्ज पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यानुसार WCDC यांनी नेमलेल्या या संस्थेचा प्रकल्प कार्यवाहीत यंत्रणाच्या मार्फत सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार सविस्तर DPR तयार झाल्यानंतर नोडल एजन्सी SLSC याला मान्यता देण्यात आलेली आहे. मुद्दा क्रमांक 2 जो जून जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये 2022 यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिकाच्या जमिनीचं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालेलं आहे. या माध्यमातून जुलै ऑगस्ट पासून कृषी विभागाने संपूर्ण यंत्रणा नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यामध्ये कामात व्यवस्था असल्यामुळे कालावधीमध्ये क्षेत्रीय स्तरावर काही कर्मचारी काही अधिकारी नितांत आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या करण्याच्या बाबतीत काही लोकांनी सूचना मांडल्या होत्या का बदल्या केल्या. अशा कोणत्याही बदल्या महाराष्ट्र सरकारने कृषी विभागामध्ये केल्या नाही. याचा मी जे खुलासा करू लागलो तो खुलासा याच्यामध्ये मी काही वाचून सांगत नाही, परंतु तुम्ही जे 20 प्रश्न मांडलेले आहे त्या 20 प्रश्नामध्ये सविस्तर त्यांचा मुद्देसहित उत्तर नाही दिला तर परत आपण बोलणार का आमचा मुद्देसहित उत्तर नाही आला. म्हणून मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करू लागलो का आपण ऐकून घ्या. तुम्ही मधी मधी मला बोलले तर मी इकडे काही चुकलो तर परत मग आपण आपल्याकडून जे काही बोलते ना कि गलती दोस्तों सबसे होती है, किसकी छपाई जाती है किसकी छुपाई जाती है. तो छपाने में तो कोई कमी नहीं होती है, लेकिन मला आपल्याला इतकंच बोलायचं आहे का मला एकदा हे वाचून घेऊन द्या. याच्यामध्ये जे मुद्दे लिहिलेले, मी काही कॉम्प्युटर नाही का पुरे माझ्या डोक्यामध्ये राहणार. तुम्हीही वाचून बोलतात, वाचून प्रश्न मांडतात. मी ते तुम्ही दिलेले आहे तंतोतंत त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू लागलो. तुम्ही फक्त शांत मनाने ऐका बाळासाहेब. सर्वांनी ऐकावं हीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो. मी ऐकतोय, बोला जून जुलैमध्ये सॉरी अध्यक्ष महोदय, आमच्या विभागातून कोणत्याही बदल्या त्या काळामध्ये करण्यात आल्याने
महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या सरकारने एक स्टे दिला होता बदल्या करू नये म्हणून, कोणत्याही बदल्या करण्याचा सर्व प्रकरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जातं म्हणून कोणत्याही बदल्या केल्याने याचा मी खुलासा करू लागलो. दुसरं, राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY या केंद्राच्या ज्या योजना 60% त्यांचा 40% कृषी, अशा या दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जो राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा 2007 व 8 मध्ये सुरू करण्यात आली, या कृषी क्षेत्राच्या खासगी गुंतवणुकीच्या बाबतीत शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्राच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आलेली सदर कृषी उत्पादन फल उत्पादन योजना विस्तारीकरण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास, कृषी विद्यापीठाचे तसेच पणन व रेशीम विभागाच्या मध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः 2014 पासून केंद्राने पहिले सुरुवातीला ही योजना चालू केली त्यावेळेस 90% अनुदान देत होते. त्यानंतर 15-16 मध्ये ते 60% आला. 60% नंतर आता राज्याचा 40% हिस्सा आणि 60% केंद्र सरकारचा, या दोघांच्या माध्यमातून 2021 मध्ये 200,92,00,000 रुपये हे जे आम्हाला निधी प्राप्त झाला होता त्यापैकी 100% निधी हा खर्च झालेला आहे. हे 31 मार्च पर्यंत जे उर्वरित पैसे ते पण खर्च होणार. मुद्दा क्रमांक 4, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी 22-23 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रतिबिंब अधिक पीक योजनेअंतर्गत ज्या ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे त्यामध्ये 55 आणि 45% असा अनुदान असतं. या अनुदानामध्ये 5 हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित तुषार ठिबक सूचना सिंचन योजनेच्या याच्यामध्ये समाविष्ट आहे. यामध्ये 22-23 या वर्षामध्ये योजनेसाठी 6,666 कोटी 66 लक्ष इतका रकमेचा कार्यक्रम मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत योजनेमध्ये केंद्राचा हिस्सा 256 कोटी, राज्याचा हिस्सा 170 कोटी, अशा पद्धतीने एकूण 426 कोटी 66 लाख रुपये प्राप्त झाले असून 260 कोटी 31 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर अनुदान देण्यात आलेला आहे. सन 22-23 मध्ये तिसरा हप्ता 78 कोटीचा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला प्राप्त झाला. राज्य सरकारने 55 कोटी रुपये टाकून 130 कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून 8/3/2023 रोजी प्राप्त झाल्यानंतर सदर निधी हा कोषागार मधून खर्च करण्यासाठी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आलेला आहे. आता 22-23 मध्ये 1,14,916 शेतकऱ्यांना हे अनुदानाची शिफारस करण्यात आलेले असून त्यापैकी 38,722 शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे. आणि केंद्र सरकारकडून जो निधी प्राप्त होतो या मध्ये त्यांची सिस्टीम आहे. 4 हप्त्यामध्ये ते टप्प्याटप्प्याने आपल्याला पैसे देतात. आपला हिस्सा त्यांचा हिस्सा दोघंही मिळून आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर जे काही आपल्याकडे मागणी येते त्या पद्धतीने त्यांच्या अकाउंटवर तो पैसा दिला जातो. 20/3/2023 पर्यंत जो काही नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू असून 31 मार्च पर्यंत सर्व निधी खर्च करण्यात येईल. कोणताही निधी लॅप्स होणार नाही, तो राज्य सरकारचा बी नाही आणि केंद्र सरकारचाही. हो सर, हो जी. मुद्दा क्रमांक 5, आपल्याकडं जे काही आपण ग्रॅस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क या संस्थेचा अहवाल महाराष्ट्राने मध्ये समाविष्ट असणे, प्रतिकूल हवामान व वातावरणामधील बदलमुळे भांडवली मूल्यावर होऊ शकणाऱ्या राज्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या महाराष्ट्र हा भारतातील महाराष्ट्राचा उच्चांक धोका असणाऱ्या राज्यामध्ये समाविष्ट आहे 9व्या क्रमांकावर. यामध्ये इमारती मालमत्ता असणाऱ्यांना धोका 2050 पर्यंत होऊ शकतो असा अंदाज आहे. शेवटी
या धोक्यामुळे महाराष्ट्र समुद्र उद्यान व भरती, तीव्र उन्हाळा, जंगलातील आग, धूप, वादळ, अतिथंडी याचाही समावेश आहे. 0.8% तापमान वाढल्यामुळं भारतात 10% व 10% असा ग्रॅस स्टँड डोमेस्टिक प्रोजेक्टचे नुकसान होणार आहे, असा परिणाम त्या भागातील गुंतवणूकदारांवर होणार आहे. हे मी जे काही माझ्याकडे जी माहिती आहे ती तुमच्या समोर मांडू लागलो. सातत्याने होत असणाऱ्या हवामानामुळे बदलमुळे या बाबतीत मी नमूद करतो की बदलणाऱ्या या हवामानामुळे शेती पिकावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, त्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होऊ नये यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना वेगवेगळ्या पिकाच्या नवीन वाहन निर्मिती करण्यासाठी संशोधन करिता वेळोवेळी विद्यापीठ स्तरावर सूचना देऊन आढावा देखील घेण्यात आलेला आहे. नवीन तंत्रज्ञान माध्यमातून वातावरणाचे शेती पिकावर होणाऱ्या संभाव्य धोके, ज्यामध्ये अकाली, अतिवृष्टी, वादळ व याचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देखील कृषी विभागाच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुद्दा क्रमांक 6, संयुक्त राष्ट्रांनी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य या वर्ष घोषित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राने अन्न अभियान सुरू केलेले आहे. यासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद कॅबिनेटने सरकारने त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. याचा अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, आतापर्यंत 150 तृणधान्य आधारित प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये 6,000 प्रक्रिया केंद्र मान्यता देण्यात आलेली आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र राज्य हा भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून तृणधान्य मूल्य साखळी विकसित करण्याचा 14 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. महागाईची अधिक फटका शेतकरीला बसत असल्याची, मालाचे दर घसरले असे आपण एकंदरीत पाहिलं तर महागाईचे दर आपण महागाईच्या दरामध्ये 6.50% इतका असून वर्ष अखेरेस तो 5.3 इतका खाली येण्याचा अंदाज. कापसाला 7,500 रुपये ते 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे. सदर भावामध्ये अनेक वर्षी अनेक तफावत आहे. आपण पाहिलं तर 2008 पासून तर 13 पर्यंत 10 पॉइंट काय होती वरील कालावधी राज्य सरकारच्या कोणत्याही सर्वांनाच माहित आहे का महागाईचा दर 2016 मध्ये 4.95 इतका होता, 17 मध्ये 3.33 असा झाला, 18 मध्ये 3.94% झाला, 19 मध्ये 3.73% झाला, 20 मध्ये 6.62 इतका झाला आणि 21 साली हा जो आहे 5.13 अशा या कालखंडात या काळात देखील शासनाने कोणाचे आहे, शासन कोणते आहे यापेक्षा या बाबतीत सर्वांना माहिती आहे का महागाईच्या दराबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी जे भूमिका मांडलेली आहे हे सर्व पाहिलं तर एकंदरीत अनेक वर्षाचा माझ्याकडे जो रेकॉर्ड आहे यामध्ये कुठेही याचा परिणाम दिसत नाही. 2009 साली कापसाच्या आधारभूत किमता ह्या 2,500 होत्या क्विंटल, त्यानंतर 3200 रुपये दराने मिळाला. त्यानंतर 21-22 मध्ये या कापसाच्या आधारभूत किमतीमध्ये 5,726 रुपये असताना सरासरी भाव 9,500 पर्यंत गेला. म्हणजे एकंदरीत आपण पाहिली परिस्थिती तर ही जागतिक लेवलवर ज्या वेळेस जशी जशी परिस्थिती निर्माण होते त्या त्या पद्धतीने याचे भाव वाढ होतात. राज्यामध्ये 22-23 मध्ये जो कांदा पिकाचा आपण पाहिलं का खरीप व लेट खरीप रब्बी अशी लागवड एकूण पाहिली तर 6,30,000 हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे. कांद्याचा उत्पन्न 102,22,000 मेट्रिक टन इतका झालेला आहे. 21-22 मध्ये कांद्याची लागवड खालील प्रमाणे 9,45,000 इतका होता. एकूण कांद्याचा उत्पन्न
136,70,000 मेट्रिक टन इतका झाला. एप्रिल 2022 मध्ये कांद्याची निर्यात 17,21,885 टन इतकी असून त्यामधून 3,14,726 लक्ष रकमेचा प्राप्त झालेली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर कोणताही बंधन नाही. जानेवारी 2021 पासून कांदा निर्यातीवर निर्यात मूल्य 0 लावलेलं आहे. यामध्ये कोणताही केंद्र सरकारने निर्यातीवर असा कोणताही कर लावला नाही ज्याच्यामुळे निर्यातीवर काही परिणाम होऊ शकतो. जगामध्ये भारत हा कांदा उत्पादन मध्ये अग्रेसर असून राज्याच्या कांदा उत्पादनामध्ये 43% हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राचा असतो. सध्याच्या स्थितीमध्ये बाजारात लेट खरीप हंगामाची लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या लाल कांद्याची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळं त्याच बरोबर देशातील इतर राज्यामध्ये कांदा उत्पादन वाढल्याने आपल्या ग्राहकाकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी केली जातात असल्यामुळे पुरवठाच्या प्रमाणात मागणी कमी आहे. परिणाम कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे. हे सर्व घसरण झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी या सभागृहामध्ये कालच आपल्याला 300 रुपये याचा जो काही मधला गॅप आहे जसा आपण धान शेतकऱ्याला दिलं त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अनुदान देण्याचा काम हे आपल्या या सध्याच्या सरकारने केलेलं आहे. म्हणून काही लोकांच्या मनामध्ये काही शंका आहे अपेक्षापेक्षा कमी असेल परंतु माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांचा जे काही आम्हाला फीडबॅक आला त्या पद्धतीने त्यांना 300 रुपये हे अनुदान सरकारचं अभिनंदन करण्यासारख्या सर्व राज्यातून फोन येऊ लागले. राज्यात कांदा बाजार भावामध्ये सातत्याने घसरण असल्या कारणाने उपाययोजना करण्यासंदर्भात शासनाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी कांदा बाजार भावातील घसरण व उपाययोजना याचा अभ्यास करून योग्य त्या योजना शासनाच्या शिफारस करण्यासाठी माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. याबाबत शासन स्तरावर समितीच्या सूचना प्राप्त उपाययोजना किंवा शेतकऱ्यांना द्यायचा अनुदान माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय लवकरात लवकर याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. या दरम्यानच्या काळामध्ये नाफेडने एकूण 24 फेब्रुवारी पासून वेगवेगळ्या 8 शेतकरी उत्पादक कंपन्या फेडरेशन माध्यमातून 42 खरेदी केंद्र या कांद्याचे सुरू केलेले आहे. काही लोकांनी काही शंका व्यक्त केल्या होत्या. माझ्याकडे ते खरेदी केंद्र चालू आहे याचे फोटो पण आहेत. त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याचे कांदे खरेदी केले त्यांच्या पावत्या पण आहेत. हे सर्व मी आपल्याला या ठिकाणी माझ्याकडे जे उपलब्ध आहे हे मी तुम्हाला सर्व दाखवू शकतो का सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर याची खरेदी चालू आहे. 45,996 क्विंटल इतक्या कांद्याची खरेदी झालेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 1,309 इतकी आहे व याची एकूण किंमत 4,16,00,000 रुपये इतकी आहे. या आता कांद्यामध्ये निर्यातीसाठी रिफंड ऑनलाईन इनडायरेक्ट टॅक्सेस ऑफ एक्सलेंट प्रोडक्ट्स कंपनी कांदा निर्याती रिफंड ऑन इन डायरेक्ट टॅक्सेस ऑफ एक्सपोर्टेक अजून 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 काही लागत असेल तर मी तुम्हाला लेखीही पाठवून देतो. कांद्या निर्यातीसाठी मी जे बोललो ही जी आपली सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये अनुदान देण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात आलेली आहे. एकात्मिक फल उत्पादक योजने अभियान अंतर्गत राज्यात 5, 10, 15, 20 व 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारण्यासाठी प्रति टन 3,500 रुपयाचा अनुदान दिला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 83,166 कांदा चाळी उभारण्यात आल्या असून 19,48,000 मेट्रिक टन ही साठवण क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2022 च्या अखेरीस एकूण 12,303 कांदा चाळ उभारण्यात आल्या असून 2,92,000 मेट्रिक टन साठवण क्षमता निर्माण झालेली आहे.
राज्यात रब्बी उन्हाळी हंगामामध्ये सरासरी 95 लक्ष मेट्रिक टन कांद्याचा उत्पादन होतो. त्यापैकी अंदाजित 43 लक्ष मेट्रिक टन कांदा साठवणुकीकरिता उपलब्ध होता. राज्यामध्ये कांद्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी कांद्याच्या चाळी सध्या असलेला अनुदान याच्यामध्ये वाढ करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकार याचा विचारधीन आहे. निश्चित सरकार शेतकऱ्यांच्या कांदा चाळीला अनुदान किंवा त्यांच्या संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कापूस मध्ये सीसीआयने जे राज्यात स्पर्धात्मक दराने 20 कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले आहे. 22-23 मध्ये केंद्र शासनाने कापसाचा हमी भाव 6,380 प्रति क्विंटल इतका ठरवलेला आहे. सीसीआयने जे हमी दराने कापूस खरेदी करीत राज्यामध्ये 65 केंद्र तसेच कापूस पणन महासंघ सीसीआयच्या संभाव्य सब एजंट म्हणून 50 केंद्र अशी एकूण 119 शासकीय कापूस केंद्र सुरू करण्याचा नियोजन केलेला आहे. हमी दराच्या कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघ यांची यंत्रणा या राज्यामध्ये सर्व सज्ज करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी सध्या स्थितीमध्ये बाजारपेठात कापसाचे दर हे 7,800 ते 8,300 इतक्या प्रमाणावर आज रेट मार्केटमध्ये असल्या कारणाने आपल्या सीसीआयच्या खरेदीच्या वर भाव असल्या कारणाने आपण त्याची पूर्व तयारी करून ठेवलेली आहे. चालू वर्षी हरभराच्या लागवडीमध्ये क्षेत्रामध्ये मागील वर्षापेक्षा जवळपास 5 लाख हेक्टर इतकी वाढ झालेली असून उत्पादनाच्या देखील 10 लाख मेट्रिक टन इतकी वाढ अपेक्षित आहे. केंद्र शासनाने 8,10,088 मेट्रिक टन हरभरा खरेदी करण्याचा उद्दिष्ट 22-23 साठी निश्चित केलेला आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया देखील 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे. नाफेड माध्यमातून हमी भावाने हरभरा खरेदी करण्यासाठी 552 खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली असून 510 खरेदी केंद्र हे कार्यान्वित करण्यात आलेले आहे. दिनांक 14 मार्च 2023 पासून प्रत्यक्ष हरभरा खरेदी सुरू होणार आहे. आतापर्यंत एकूण 2,17,156 शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत जी नोंदणी झाली आहे ती 2,17,156 शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना हे 16-17 पासून आपल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. 2022-23 जून मध्ये ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये शेती पिकावर झालेल्या नुकसानीच्या बाबतीत नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून हंगाम प्रतिकूल परिस्थिती व काढणी पश्चात नुकसान भरपाई अशी एकंदरीत शेतकऱ्यांना देण्यात आलेली विमा रक्कम आजच्या तारखेमध्ये खालील प्रमाणे मी जे माझ्याकडे जे आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. यामध्ये एकूण निश्चित लाभार्थ्यांची संख्या ही 63,11,235 आहे. एकूण वाटप लाभार्थ्यांची संख्या ही 50,98,099 आहे. एकूण निश्चित नुकसान भरपाई रक्कम 2,860 कोटी इतकी 64 लक्ष इतकी आहे. एकूण वाटप नुकसान भरपाई रक्कम 2,356 कोटी 81 लक्ष रुपये आहेत. उर्वरित प्रलंबित जे आहे 503 कोटी याच्या सदरची रक्कम देखील पुढील 15 दिवसात बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. ही तंतोतंत माहिती मी जे बोलू लागलो मी गॅरंटीने आपल्या सर्व सभासदांना सर्व आमदार महोदयांना हे लक्षात आणून दिवस चालू वर्षी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांचा जो 2% हिस्सा होता हे क्रांतिकारी निर्णय आतापर्यंत देशामधल्या कोणत्याही राज्याने घेतला नाही जो आपल्या राज्याने घेतला. फक्त शेतकऱ्याच्या 2% पैसा भरण्याच्या ऐवजी 1 रुपयावर नाम मात्र त्यांनी प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हे काही मी माझ्या समोर किंवा मी बोलू लागलो असं नाही. राज्यभर जितके कोट्यावधी शेतकरी 1,15,00,000 शेतकरी याच्याबद्दल जे आनंद व्यक्त करू लागले याची मी जाणीव
याची जाणीव मी आपल्याला करून दिलो. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान वाटणार नाही, कारण की कदाचित तुमचं नाव त्या 2% याच्यामध्ये 1 रुपयामध्ये होऊ शकणार नाही अशी शंका असेल. तुम्हीही करू शकतात. शेवटी जे काम चांगलं केलं त्याच्याबद्दल ही आपण विरोधी पक्षांनी, सत्ताधारी पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा आतापर्यंत अनेक वित्तमंत्री होऊन घेतले, कोणाच्या हे लक्षात नाही आलं. मी जे पहिले बोलू लागलं हे ऐकून घ्या, नंतर त्याच्याबद्दल केंद्र सरकार याच्याबद्दल निश्चित निर्णय घेईल. पण आमच्या राज्य सरकारने साहेब मी तुम्हाला हात जोडून बोलू लागलो का आपल्या राज्य सरकारने जे चांगली कामं केली त्याची नाही बोलतो नाही, मला त्यांना बोलायचंय फक्त मी त्याच्यामध्ये काही मला तुमच्याशी नाना पटोले साहेबांशी वादविवाद करायचा नाही. त्यांना फक्त मी जाणीव करून दिली. आणि ऐका, तुम्हाला फार त्रास होऊ लागला, मला माहित आहे. ज्यांना जे त्रास होत असेल ते कशामुळे होत आहे, मला तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की वाचून जे तुम्ही सांगितलेलं आहे त्या प्रश्नाची उत्तरं देत असाल तर तुम्ही काय बोललेले ते आम्ही लिहिलेलं आहे अध्यक्ष महोदय. मी त्याच्याबद्दल तितकी माहिती देऊ लागलो. या योजनेसाठी वार्षिक 3,312 कोटी रुपयाची राज्य शासनाने तरतूद करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने अतिवृष्टी, सातत्याचा पाऊस यामध्ये जून ते ऑक्टोबर या 2022 मध्ये या कालावधीमध्ये नुकसान झाल्याकरिता दिलेली जी मदत आहे ती आतापर्यंत कधीही मिळालेली नाही. तितकी हे 2012 तेव्हा पूर्वी नैसर्गिक आपत्ती आली होती, त्यावेळेस शेतकऱ्यांचा रोख स्वरूपात मदत देण्यासाठी येत नव्हती. तथापि 12-13 पासून ही मदत पुनर्वसन विभागाने या रोखीने मदत देण्याची सुरुवात झाली आणि जून ते ऑक्टोबर 2022 पासून या कालावधीमध्ये अतिवृष्टी, सातत्याचा पाऊस, जे काही गोगलगाय अशा अनेक जे काही अडचणी आल्या त्यामधून एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे जाऊन दुपटीने नुकसान भरपाई दिली. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. हे मी जे आहे ती सध्या जी परिस्थिती आहे प्रत्येक अकाउंट पर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी हे जे निर्णय घेतला, चालू वर्षात 7,093 कोटी 19 लक्ष इतका निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. 4,450 कोटी 93 लक्ष इतका निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. आता जे उर्वरित 2,342 कोटी 26 लक्ष इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिला जो द्यायचा आहे याचाही मी स्पष्टपणाने सर्व सभागृहात ही माहिती देत आहे. तसेच महात्मा ज्योतिरावजी फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या गेल्या 2 अर्थसंकल्प जाहीर झालेले पण न दिलेले नियमित पीक फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर हे बी याच सरकारने दिलं. आणि हे आता काही शेतकरी जे आतापर्यंत 4,683 कोटी रुपये थेट जमा करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने जवळपास 12,000 कोटी रुपयाची मदत सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला दिलेली आहे. म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. ही सर्व एकंदरीत आकडेवारी आपण पाहिली तर मुद्दा क्रमांक 9 होता. कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होत रोजगार निर्मिती होण्याकरिता विविध पीक वाढीसाठी अस्वस्थ कीटकनाशके व सूक्ष्म मूल्यद्रव्य विद्रव्य खाते अशी फवारणीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या अनुदानावर ड्रोन उपलब्ध केल्या जातात. हे 22-23 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व उप अभियानाअंतर्गत ड्रोनच्या वापराची योजनाला मंजूर आहे. यामध्ये प्रथम टप्प्यामध्ये 38 लाभार्थ्यांकरिता 1,35 लाख रुपये इतके लॉटरी पद्धतीने आपण ते निवडलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी यासाठी त्याची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येत आहे. लाभार्थ्याकडून विविध पद्धतीच्या सर्व प्रस्तावाची पूर्तता व पूर्वसंमती दिल्यानंतर विहित वेळेवर निवडलेल्या लाभार्थ्यांना यशस्वीपणे अंमलबजावणी करता येईल व तर अनुदान लाभ त्यांच्या आधाराशी निगडीत
बँक खात्यावर थेट पद्धतीने जमा करण्यात येईल. जर निवड झालेल्या लाभार्थ्यांचा वेळेत कारवाई पूर्ण होऊ शकली नाही तर प्रतीक्षा यादीमध्ये अनुक्रमांक लाभार्थ्याची निवड करणे पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. हे सर्व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या अंतर्गत शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, ग्रामीण उद्योजक संस्था अशा यांना ड्रोनच्या किमतीत 40% किंवा 4 लाख या दोघांमधून जे काही असेल तितका अनुदान देण्यात येईल. अशाही आपण सर्व जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. कृषी तथा तत्सम पदवीधारक लाभार्थ्यास ड्रोनच्या किमतीत 50% किंवा 5 लाख इतका अनुदान देण्याचे आपण सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा बरोबर. तुम्ही शांत राहा, तिकडे काही फार कमी नाही. मुद्दा क्रमांक 10 कृषी मालाच्या निर्यातच्या धोरणामध्ये अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून होत असते आयात निर्यातीबद्दल बंदी लागू करणे किंवा अथवा खुली करणे याबाबत कृषी मालाचे उत्पादक व देशांतर्गत मागणीच्या आधारे केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येत असतात. हे फक्त राज्य सरकारच्या निर्यातीचे धोरण केंद्र सरकार ठरवतं. ते आवश्यकतेनुसार जे काही ठरवलं जातं त्यावेळी आधार केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शेतमालाचे उत्पादन त्या अनुषंगाने उत्पादनाची मालाबद्दल आयात निर्मितीचे धोरण हे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मुद्दा क्रमांक 11 आमच्या सरकारने 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. या सदर योजनेमध्ये कर्ज खातेदार करून शेतकऱ्यांना एकूण 18,762 कोटी रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे. मूल्य काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतील. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून होत आहे व राज्यातील 31 जिल्ह्यामध्ये बँकांपैकी 21 बँकेने नफ्यामध्ये व 10 बँकेनी तोट्यामध्ये आहे. अशा तोट्यामध्ये असणाऱ्या 10 बँकेपैकी वर्धा डीसीसी बँक वगळता इतर सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील 2022 मध्ये हंगामी पीक कर्ज जे दिलेलं आहे त्यामध्ये त्यांचा जितकं कौतुक केलं तितका कमी आहे. राज्यस्तरीय बँकर समितीच्या देखील पीक कर्ज वितरण करताना सिव्हिल स्कोरचे बंधन न करता घालण्यात आलेल्या सहकार आयुक्तांनी 30 डिसेंबर 2022च्या पत्राला विनंती केली आहे. आणि शेती कर्ज मध्ये वाटप होणारे पीक कर्ज वाटप चालू वर्षाचा लक्षांक 61,866 कोटी इतका असून जानेवारी 2023 अखेरीस बँकेनी 53,044 कोटी इतका कर्ज वाटप केला. 84% 74 पॉइंट इतका कर्ज आतापर्यंत बँकेने जानेवारी पर्यंत ते मंजूर केलेले आहेत. प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिरावजी फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना गेल्या 2 अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेली होती, पण त्याला दिलेला नियमित कर्ज पेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाप्रमाणे प्रोत्साहन लाभ देण्यात आलेला आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी 12,84,663 कोटी. मुद्दा क्रमांक 15 राज्यातील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये 22-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या 22-23 या वर्षासाठी 199 कोटी 34 लाख रुपये इतका कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. 199 कोटी 34 लाख कार्यक्रमासाठी मागील वर्षी शिल्लक असलेले 72 कोटी 92 लाख रुपये व सन 22-23 या वर्षामध्ये पहिल्या व दुसऱ्या हप्त्याने मिळून एकूण 63 कोटी 35 लाख रुपये मिळून 136 कोटी 27 लाख उपलब्ध झालेले आहे. त्यापैकी 12,780 शेतकऱ्यांना रक्कम 110 कोटी 66 लाख रुपये म्हणजे 81% अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम महाडीबीटी या प्रणालीमध्ये
येत असून या आज मी 2151 शेतकरी देय असलेले अनुदान 11,87,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात जिल्ह्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। यासाठी जिल्हा स्तरावर 25,60,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। केंद्र शासनाकडून तिसरा हप्ता मिळून 125,42,00,000 रुपये आवश्यक आहे। या योजनेमध्ये सध्या खर्च 110,66,00,000 रुपये अनुदान आज जे शेतकऱ्यांची रुपये 15 कोटी रुपये यांचा विचार करता केंद्र व राज्य सरकारने 35 कोटी रुपयाचा तिसरा हप्ता करणे शक्य होणार आहे। त्यानुसार हे प्रयत्न करण्यात येत आहे। केंद्र शासनाने कोणत्याही निधी समर्पित अथवा परत केल्या जाणार नाही। जो काही मुद्दा होता का हे समर्पित केल्या जाईल ते काही केंद्राकडे परत दिल्या जाईल असं कोणताही होणार नाही। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम मधील मापदंड 2014-15 मध्ये असलेल्या या पायाभूत सुविधा निर्माण वापर करण्यात येणाऱ्या साहित्य दरात 30 ते 35% वाढ झाल्याने निवड झालेल्या शेतकऱ्यांना 80 ते 85% शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द झालेले होते। पण आज वाढीव खर्चाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने च्या स्तरावर व कृषी आयुक्तालयाच्या स्तरावर मापदंड वाढवून देण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे देशातील व राज्याप्रमाणे सुरक्षित शेती हे काढणी या घटकांना 25% पूरक अनुदान देण्याची राज्य शासनाकडे 162,72,00,000 रुपयाचा प्रस्ताव सादर केलेला आहे। मागील 2 वर्षांमध्ये 1,70,000 शेतकऱ्यांना सोडतीमध्ये निवड झाली होती। त्यापैकी 50,141 शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सहज 29% इतकी घेतला आहे। 22,816 शेतकऱ्यांनी कागदपत्र सादर केलेली आहे। 28,552 शेतकऱ्यांना 16% पूर्व संमती देण्यात आलेली आहे। निवड झालेल्या व काम पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेतील मापदंडानुसार अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे। सन 22-23 वर्षामध्ये संत्रा फळ पिकासाठी जी काही पीक कर्जदार 99,000 प्रति हेक्टर जरा ऐका ठेवतो। पण तुम्ही जे बोललेले त्याचं उत्तर नाही दिला। परत बोलतील का आमचा प्रश्न मांडला त्याच्यामध्ये उत्तर दिलं नाही। उत्तर देऊ लागलं ते ऐकायला तयार नाही। मंत्री महोदय आपण हे बोला। असं कधी होत नाही। मी तुमचे जे मुद्दे आहे, मी हा मुद्दा क्रमांक 16 आहे, अजून 4 बाकी आहे। 20 मुद्द्यावर चर्चा केलेली आहे। 20 मुद्द्याचा मी उत्तर देत आहे, तुम्ही ते ऐकणार बी नाही। अध्यक्ष महोदय आपणच मला संरक्षण द्यावं। शांतता। 22-23 या वर्षामध्ये संत्रा फळ पिकाचा पीक कर्जदारांचा हा 99,000 प्रति हेक्टर होता। सदरचे कर्जाचा व्याजदर हे 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदाकरिता 3 लाख पर्यंत 0% यामध्ये संत्र किंवा इतर फळ विक्रेता पिकाकरिता व पीक कर्जावर व्याजदरामध्ये पिकाप्रमाणे असतो। कोणत्याही वाढीव व्याजदर बँकेने घेतलेला नाही। जो काही प्रश्न आला होता त्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सरकारने कोणताही वाढीव किंवा बँकेनेही घेतलेला नाहीये। देशाच्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादन महाराष्ट्राचा वाटा हा 70% द्राक्ष प्रमुख आयातदार देश नेदरलँड किंवा बांगलादेश, रशिया, इंग्लंड, UAE, जर्मनी अशा प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी निर्यातीचा हंगाम पंधरवड्याने लांबलेला असून जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये चालू झालेला आहे। तथापि आता निर्यातीचा वेग वाढत आहे। युक्रेन व रशियाच्या युद्धामुळेच्या पार्श्वभूमीवर यामध्ये काही मंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तो द्राक्ष आयात कमी झालेला नाही। आज राज्यातून द्राक्षाची निर्यात वाढविण्याकरता केंद्र सरकारची वाहतूक आणि बाजार सहाय्य योजना या निर्यातीवर शुल्क किंवा कर माफी योजना यामध्ये दरवाढ करण्याकरिता आफेडच्या संस्थेच्या नवीन दिल्ली या संस्थेत 16 डिसेंबर 2022 रोजी राज्य सरकारने विनंती करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अति दुर्गम व डोंगराळ असलेल्या सदरच्या ठिकाणी ई पीक पाहणी क्षेत्रामध्ये
शक्य झालेला नाही. या क्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदीसाठी तलाठी स्तरावर हस्तलेखित पद्धतीने पिकाची नोंदणी करून घेण्यात येत आहे. त्यानुसार पारघर तालुक्यातील 558 व मोकाळा तालुक्यातील 61 शेतकऱ्यांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेली असून सदर यादी आदिवासी विकास महामंडळ जव्हर यांच्याकडे पाठवण्यात आलेली असून भात उत्पादक शेतकऱ्यांची विक्री प्रक्रिया चालू आहे. 15 फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस 21,826 शेतकऱ्याकडून 4,48,944 क्विंटल धानाची खरेदी ही करण्यात आलेली आहे. हे सर्व सन्माननीय अनेक मुद्दे मांडलेले एक शेवटचा मुद्दा या शासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15,000 रुपये इतका अर्थसहाय्यतेची घोषणा केलेली आहे. त्यावर शासनाचे आदेश निर्मित करण्यात आलेले असून 1,000 कोटी खर्चास मान्यताही दिलेली आहे. हे सर्व एकंदरीत पाहिलं तर मी ज्या राज्याचा कृषी मंत्री म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या योजना घेतलेल्या आहे या सर्व योजनेचा आपण, कारण की आता अनेक प्रश्न अजून आहे. विरोधी पक्षनेत्यांनी जय किसान ॲग्रोटेक कंपनीच्या वर कारवाई झाली नाही, अशा अनेक छोट्या जे काही मुद्दे आपण मांडलेले या सर्व मुद्द्यावर त्याच्यावर आयुक्त सचिव आणि मी जे मुद्दे आपण मांडले या सर्व मुद्द्याचा विचार करून शेतकऱ्याच्या हिताचे जे निर्णय आहे त्या निर्णयाला हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही आपल्या सर्व सभागृहाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशमुख साहेब.